काँग्रेसनं नुसते भ्रष्टाचाराची पदवी संपादन केली पण ह्याने PhD मिळवली त्याच्यावर. गेल्या 5 वर्षात आम्हालाच कळलं नाही आम्ही मतदान कोणाला केलं विरोध. अजितदादाला उचलायचं, एकनाथ शिंदेला उचलायचं, राज ठाकरेला उचलायचं. काय तुमचा एवढा मोठा पक्ष आणि तुम्ही कशाला बारक्या पक्षाच्या नादाला लागला? तुम्ही 5-5 वर्षाचं 3-3 वर्षाला 2-2 वर्षाला पक्ष बदलत आहात चाल. तर आम्ही मतदान तरी काय म्हणून द्यावं आणि कोणाला द्यावं? सिमेंटचा भाव वाढते, सोन्याचा भाव वाढतोय, पेट्रोल डिझेल वाढतं, त्यापटी शेतीमालाच भाव का वाढत नाही? ओमराजे बोलबच्चन आहे. भाजप सरकार नुसतं देतंय तेवढंच ओढतंय महागाई. त्यांची जर काँग्रेसची लोक वाईट होती बरं का तर मग ह्याने काँग्रेसचेच काय लोक गोळा करते ते. शेतकरी वर्ग नाराज आहे, 99% नाराज आहे. एखादा जर कोण बोलला विरोधी तर त्याला जेल आहे. त्यांच्यावर आरोप करायचा त्यांनाच घेतलं की मग पुन्हा काय ती क्लिअर होते ती काय का वॉशिंग पावडर आहे त्यांच्याकडे? टीव्ही शिवाय बातम्याशिवाय विकास कुठं आहे जमिनीवर? कांद्याला निर्यातील चालना असताना परदेशात मागणी असताना तुम्ही निर्यात बंदी करता. चंद्रावरचं लाखो किलोमीटरचं यान बटनावर रिमोट होतोय तर माणसाने तयार केलेली मशीन का होत नाही? त्याच्यामुळे आम्ही ओमराजेलाच मतदान करणार, विषय नाही. ह्याचा फोन आला कुठं जेव्हा काल घेऊन कुठं पेट्रोल येतो घेऊन नुसतं बोलणाऱ्यानं धोतर गेलं वाऱ्या. त्यानं केलं ते योग्य केलं. निष्ठा नावाची चीज आहे का नाही? काय कर्तृत्वावर विश्वास नाही म्हणून तर ती मशीन आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2दा लाईट तोडली शेतकऱ्याची. आम्हाला आता लाईट तोडलेलं आठवतच नाही. 16% आरक्षण दिलं होतं ही सप्टेंबर 2014. ही निवडणुकीच्या अगोदर किती 16% आरक्षण दिलं होतं. ही 17/8/2019 निवडणुकीच्या अगोदर ही पण दिलेलं आहे. बघा मराठा कास्टचं बघा, ह्याचा काहीच उपयोग नाही. ओमराजे माणूस 1 नंबर माणूस आहे. आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही. आरक्षण मिळालं की त्या पक्षाला आमचा पाठिंबा आहे. आम्हाला काँग्रेस सरकारच पाहिजे आणि आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार. मोदी साहेबाचं काम म्हणण्यापेक्षा नितीन गडकरींचं काम चांगलं आहे. नाही, जरांगे पाटलांनी राजकारणात येऊ नये असं आमचं मत आहे. त्या खासदारात म्हणत ओमराजेच लोकांचे काय कामाचं काय असते ते? आता लोकसभेत काय काम असं आहे आमच्यासाठी शेतकऱ्यात? काय भाजपनं फक्त फोडाफोडीच्या दुसरं काही काम केलेलं नाही. 4 महिन्याला तुम्ही 2000 रुपये देताय आणि इकडं GST कुठे ह्यानं त्यानं मरणाचे पैसे लाटून घेताय. ओमराजे गोरगरिबाचा खासदार आहे ती. कोणी बी हाक मारली तर येणारा माणूस आहे. दवाखान्यात म्हणलं की एका मिनिट डॉक्टर फोन करते, असाच पेशंट आले, पटकन नाही नका मी येऊ नका म्हणते साहेब. काँग्रेस बरा होता 400 रुपयाला गॅस होता त्यावेळेस, आता गेला 1100 रुपयाला. आम्हाला खासदार कोणही आतापर्यंत माहिती नव्हतं पाठीमागडं. तर आता उमदाच्या स्वरूपात लहान लेकराला पण माहिती आहे खासदार कोण आहे ती. काँग्रेसच्या काळात उचली नव्हती, असं खरेदी व्यवहार निलाव नव्हतं ना खासदार आमदाराचं. नमस्कार, मी मुकेश. लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, कालपासून धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. काल खरं तर परंडा तालुक्यातून सुरुवात केली. काल परंडा झाला, बार्शी झाला आणि खरं तर इथल्या लोकांचे, स्थानिक लोकांचे फोन आले. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी मुलाखती घेतली, त्यासोबत ग्रामीण भागातल्या लोकांची तुम्ही मुलाखती घेतल्या पाहिजे आणि त्यासाठीच धाराशिवमध्ये ग्रामीण भागातील लोकांच्या या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी नारी या गावामध्ये आलेलो आहे. खरं तर हे नारी गाव हे लोकसभेसाठी धाराशिवसाठी आहे आणि विधानसभेला बार्शी या ठिकाणी आहे. खरं तर या नारी गावाच्या लोकांच्या या लोकसभेविषयी प्रतिक्रिया काय त्या, इथल्या खासदाराविषयी प्रतिक्रिया काय त्या, ओमराजे निंबाळकर यांनी 5 वर्षामध्ये इथल्या लोकांचे काय प्रश्न सोडवले का, ते लोकांना यावेळेस ओमराजे निंबाळकरांना थांबवणार का, वेगळा काय निर्णय घेणार, हे सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहे. त्यासोबत केंद्रातलं मोदी साहेबांचं काम कसं चालू आहे, भाजपचं काम कसं चालू आहे आणि त्यासोबत महाराष्ट्रातले फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल इथल्या लोकांची काय मत आहे, त्यांना हे पसंत आहे का, इथला विकास झाला का, सगळ्यात महत्त्वाचं जे असेल तर विकास इथल्या लोकांचा स्थानिक प्रश्न सुटलेत का आणि इथल्या लोकांच्या इतर काही अडचणी येते ते सुद्धा या ठिकाणी आपण या माध्यमातून आज या ठिकाणी बघणार आहे. आणि इथल्या नारी गावाच्या लोकांचा देशाचा पंतप्रधान कोण ठरवणार आहे, ते देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात देणार आहे, हे खरं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. चला तर मग. राम राम. राम राम. काय नाव? रामचंद्र गरड. बर, गरड. बर, आमच्याकडे पण गरड आहे. आता आमचा कॅमेरावाला ती गरडच आहे. बर बर बर. कुठलं गाव प्रॉपर तुमचं? काहीच नारीच. नारीच. तर लोकसभेची निवडणूक जवळ आली. तुमच्याकडनं महाविकास आघाडीने ओमराजे निंबाळकरला परत एकदा उमेदवार दिले. महायुतीकडनं अजून कोण उमेदवार दिला नाही. निंबाळकर साहेबांचं काम कसं बघता येतं? कामाचं काय माहिती नाही. काम नाव आहे त्या माणसाचं. नाव आहे पण काम दिसत नाही. कामाचं काय नाव तर आहे त्या माणसाचं. बर, कशात नाव आहे? सामान्य जनतेत नाव आहे त्या माणसाचं. आहे. बर, कसं होईल त्यांना लोक देतील फिरून निवडून? काय सांगू देतील देतील. बर, खरं तर वरचं केंद्रात मोदी साहेबांचं काम कसं आहे? मोदी साहेब मध्ये शेतकऱ्यासाठी आम्ही स्कीम आणल्या. शेतकरी वर्ग नाराज आहे, 99% नाराज आहे. तुम्ही सिमेंटचा भाव वाढते, सोन्याचा भाव वाढतोय, पेट्रोल डिझेल वाढतं, त्यापटी शेतीमालाच भाव का वाढत नाही? बर, कांद्याला निर्यातील चालना असताना परदेशात मागणी असताना तुम्ही निर्यात बंदी करता. मग ती काय निर्यात बंदी करायचं कारण आहे? मग शेतकऱ्याला आजची दिनायचं काय? बर, मागणी असताना तुम्ही त्याच्यावर बंदी आणता. सांगते शेतकरी 2000 पेन्शन चालू केली. पेन्शन गाव 2000. गॅस 300चा 1100ला गेला, 400चा 1100ला गेला. बर, चांगलं काम नाही त्यांचं. कामाचं काय कामाचं चांगलं नाही. सांगतो शेतीमालाला भाव पाहिजे शेतकऱ्याला. काय दे कुठलंही सरकार असू द्या. बर,
आता मोठे मोठे रस्ते केले मग ते रस्त्याला काय करायचंय रामण सुद्धा नाही आपले रस्त्यावरून काय देणं घेणं लोकांना शेतीमालाला भाव पाहिजे बर शेतकऱ्याला दुसरं काँग्रेसच्या काळात होता शेतीमाला भाव काँग्रेस बी तीच आणि भाजप म्हणून तर लोकांनी ह्यांना दिलं ना काँग्रेसला घरी बसविलं बर ही पण तशी निघाली. शेतीमालाला भाव पाहिजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे बर ठीक आहे नमस्कार नमस्कार. काय करता काम काय नाही शेतीच करतो. किती शेती आता शेती आहे 10-12 एकर. मग लय मोठा माणूस आहे तुम्ही 10-12 एकर म्हणजे काय बारका माणूस झाला काय बर कसा आता शेतकरी कसं दिवस चालायचं लय वाईट दिवस आहे शेतकरी. बर हा काय आलं वाईट दिवस असायला आता काय झालं म्हणजे आता उसाला काय 24 रुपये दर आहे हा पाणी आहे इकडं ऊस नाही पाणी कमी आहे आमच्याकडे. पाणी कमी आहे हम्म. बर गहू साधीच ज्वारी काय पिकं आपल्या हा बर परवडते शेती मग कुठली परवडत नाही ह्या भावाला तर परवडत नाही. बर ते स्वामीनाथन आयोगचा आला तर काय सोयाबीन आहे तुमच्याकडे आहे की बर सोयाबीनला कसं दर आहे 4,000 रुपये. 4,000 आहे बर कसं वाटतं वरचं मोदीचं काम नाही चांगलं नाही नाही नाही. बर आपले खासदार निंबाळकर कसे तिथले निंबाळकर काय बराच म्हणायचं नाही. बराच म्हणायचं बर दुसरं कोण नसण्यापेक्षा निंबाळकर बरं आहेत हा पाणी सध्या पाणी प्यायलं नाही गावाला आमच्या. बर टँकर सुद्धा नाही. बर हा, काय तुम्ही करायचं मागणी करत नाही इथलं कोण स्थानिक प्रतिनिधी आहे ते का कुणाला करावी मागणी? आमदार आहेत बार्शीला सगळी आमदार गुठले तिथे मागणी कुणाला करायची? बर ठीक आहे नमस्कार. काय नाव सुनील भीमराव कुरोळे. कुरुळे काय काम करताय शेती बर शेती वर्ग शेतकरी वर्ग भरपूर वाटतं इथं. इथं सगळा शेतकरी वर्ग बर आहे. बाजार मोठा असतो इथला बाजार 10-11 वाजता असतो. मोठा असतो बर लोक लांब लांबची येत असतील 4-5 गावात खेड्यात बर येते. सकाळच बाजार असतो सकाळ सकाळच असतो. बर बर खरं तर आता वरचा पण बाजार भरलाय राजकारणाचा इलेक्शनचा इलेक्शनचा पण बाजार भरलाय भरलाय की. मोदीचं काम कसं वाटतंय मोदीचं काम काय शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे. बर आज आम्ही सोयाबीन करतो. हा सोयाबीनचा खर्च सोयाबीन उत्पादन खर्च दुप्पट झाला बर आणि मालाचा भाव एकपट आहे. बर 4,000 रुपये 1 एकर सोयाबीन तयार करायला 15,000 रुपये खर्च येतोय बर बर आणि एका एकरात 4-5 क्विंटल सोयाबीन होतंय. बर हा मग त्याच्यावर कसं शेतकऱ्याने काँग्रेसच्या काळात दर होता का सोयाबीनला? हा? काँग्रेसच्या काळात दर होता दर ती महागातला 10 वर्षापूर्वीचं झालं. आता महागाई वाढली त्याप्रमाणे शेतीला भाव नाही. काँग्रेसच्या काळात भाव नव्हता म्हणून ह्या 10 वर्षात ह्या सरकारला निवडून दिलं. बर बर हा आता खरं तर तुमचे इथले आमदार आहेत राजेंद्र राऊत आहेत ना हा ते सांगतात भरपूर निधी आणलाय बार्शीमध्ये कामं लय केली ते विकास लय केला ती त्यांचा विकास झाला असेल. तुमच्या गावात काय दिलं नाही शेतकऱ्याचा विकास नाही. नाही हा बर ठीक आहे काय म्हणताय कसं आहे माहिती आहे हा. का ज्यावेळेस शेतकऱ्याला सगळ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत होतं त्यावेळेस बार्शीचे आमदार राजूभाऊ राऊत आणि प्रत्येक सेकंदाला महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्याच्या माध्यमातून निधी भरपूर मिळवून दिला आहे. आणि किसान सन्मान निधी पीक विमा हे कुणाला माहित होतं का आयुष्यात नव्हतं मी तुम्हाला नेमकं म्हणाल काय सरकार चांगलं आहे म्हणताय वाईट म्हणताय? चांगला आहे. चांगला आहे हा बर. 100% चांगला आहे. महागाई वाढली म्हणते ते कोण म्हणतंय शेतकरी सगळे म्हणते कोण महागाई वाढली. म्हणतंय? पहिलं खातं अहो 600 रुपये हजार आहे तरी बेरोजगारी म्हणते ती. बर रोजगारी किमती वाढल्या काय मग 600 रुपये हजेरी आहे आणि माणूस मिळत नाही. बर हा मोदीचं काम चांगलं वाटतंय 100%. इथलं निंबाळकरांचं काम कसं आहे कुणाचं ओमराजे निंबाळकरांचं ओमराजे माझा मित्र आहे मी त्याच्याविषयी काय बोलू शकत नाही. मित्राविषयी उलट बोलायचं असते स्पष्ट सांगायचं उलट नाही बोलू शकत नाही नाही. फक्त बोल बच्चन आहे. ठीक आहे नमस्कार नमस्कार. काय करता काम काम शेती शेती शेतकरी दिवस कसं चालू भाजपच्या काळात बिकट आहे ते. बर ते भाजप सरकारनं काय केलेलं नाही. दरवाढ केली सगळी. बर शेतकऱ्याकरता काय नाही सुविधा नसतं पीक विमा भेटला म्हणजे झालं का मग एवढं तर काँग्रेसच्या काळात एवढं काय नव्हतं म्हणते लोक म्हणते ते पण काँग्रेस हा देश जतन करणारा पक्ष होता. बरं मग हे सगळे काय कोंबडे आहे ते. बर भाजप सरकार नुसतं देतंय तेवढंच ओढतंय माघारी रिटर्न. केली सांगते रस्ते केलं म्हणते रस्ता म्हणजे काय हायवे मी हेलिकॉप्टरच उतरतोय त्या रस्त्याला. बर शेतकऱ्याविषयी काय नाही काय नाही. ठीक आहे या बाजूला एक तरुण युवक सुद्धा आपल्यासोबत नमस्कार हनुमंत कालदार शिंदे. शिंदे साहेब काय करता काम शेतीचं शेती शेतकरी भरपूर आहेत गावात इथं किती शेती शेती आहे 10-12 एकर. पाण्याची अवस्था काय आहे इकडे बार्शीकडे पाण्याची अवस्था जिरायचं जास्त आहे पाणी कमीच आहे पाणी आता कमी सध्या तर पाणीच नाही गावात मग इकडे काय कॅनल ती काय नाही आपण कॅनल फिनल काय नाही. बर कोण मागणी करत नाही कॅनल आम्ही दुष्काळात बाहेर नाही असं कोण विचार करत नाही मागणी करते पण ही पाहिजे ना उमेदवार तसा नाही आमच्याकडे. बर. पहिल्या बी म्हणजे उमेदवारानं काय एवढं काम केलं नाही. बर. आणि आताचा बी उमेदवार बदलला तर ती पण तसंच बर म्हणजे दोघांचे पण व्यवस्थित कामं नाहीत नाही ते शेतकऱ्याच्या म्हणजे भवितव्यासाठी काहीच बर नाही. खासदारचं काम कसं आहे इथल्या खासदाराची क्रिया चांगली आहे. आता सरकार विरोधात असल्यामुळं त्यांना निधी त्यांची देत बी म्हणजे अडचण आहे थोडी. बर
लोक सांगते फोन केले होते, फोन उचलते, काम करते. नाही शेतकऱ्यांच्या म्हणजे तसल्या किरकोळ कामात भरपूर सगळी कामं करते. बरं. फ्रेज चांगले आहे गोरगरिबासाठी, म्हणजे कुठे धावून येणार माणूस. बरं. मोदीसाठी युवकांसाठी काय काम केलं नाही त्यांनी? कुणी? आलो युवकांसाठी, तरुणांसाठी काय केलं? बेरोजगार सगळे झाले, भारत देश बेरोजगार झाला. काय केलं मोदी साहेब आजपर्यंत? किती लोक, एवढ्याला लोकसंख्या म्हणजे 70,000 लोकांना रोजगार देतो म्हणलं होता. कुठं युवकाला बेरोजगार म्हणजे नोकर देतो म्हणलं होता. कुणाला नोकर दिलेलं नाही, काय नाही, काय नाही. झिरो काम आहे. झिरो काम आहे. ठीक आहे. काय शिक्षण काय झाले? MA BEd आहे. बरं, तरी पण या सरकारमध्ये जॉब नाही. नाही जॉबचं जाऊ द्या हो, माझं जाऊ द्या, पण जे आता सध्या बी खोतकोर आहे त्यांना बी जॉब नाही. बरोबर आहे. ते गावात आरक्षणाचा काय विषय आहे का? आरक्षणाचं आहे विषय. बरं, एवढं काय नाही. ठीक आहे. चाचा नमस्कार. नमस्कार. कुठं आहे दुकान आपलं? चहा आम्हाला घेऊन आलाय काय? पेज आणलं ना? बर. तर चहावाला पंतप्रधान केलाय लोकांनी. मोदी साहेब सांगत होते की आम्ही चहा विकलाय रेल्वे स्टेशनवर, आता ते पंतप्रधान झालेत. कसं बघताय त्यांच्याकडे? काय सगळे त्यांनी डाकूची गँग तयार केलेली आहे. सगळे चोर लोक आहेत ते एकत्र घेते. बर. ज्याने भ्रष्टाचार केलाय, काँग्रेसनं नुसते भ्रष्टाचाराची पदवी संपादन केली, पण ह्याने PhD मिळवली त्याच्यावर. त्यांनी काय की ही सगळी डाकू आहेत तेवढं गोळा करतात आणि महा डाकू झालेत. बर. मोदीचं काम चांगलं वाटत नाही? थोडे बहुत काम आहेत रोडची, ती कामं चांगली. बरं. आता मध्यंतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच मोठी फुटाफूट झाली. शिवसेना फुटली, त्यात शिंदेगड वेगळा झाला, राष्ट्रवादी फुटली, अजित पवार गट. त्यात कसं बघताय सामान्य नागरिक? का त्यात सर ज्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे मोदींना आम्ही चहा सांगतील तोच न्याय आहे. कोर्ट त्यांचा आहे, सगळं त्यांचं आहे. ED, CBI, ED, CI सगळं त्यांचंच आहे. दुसऱ्याचा निकालच नाही लागत. अजित पवार म्हणते आम्ही विकास करायसाठी तिकडे गेलोय. विकास त्याचा ते 70 कोटीचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी गेला. हे आपल्या सामान्य लोकांना माहिती, त्यांना वरच्या लोकांना कळत नसतं. त्यांना माहित आहे, पण ते डोळे झाकून माणसं डोळे झाकून दूध पितात, त्यांना माहित नसतंय. पण सगळं माहित असतं त्यांना. वाटतं आम्ही विकासासाठी गेलो. लोकांसाठी कोण जात नाही, ते स्वतःच लपवण्यासाठी जाते. ती लोक त्याला स्वीकार नाही. ते आता दाखवून देतील की जनता काय होईल. आता तुम्ही म्हणतोय काँग्रेस तर भ्रष्टाचार करत होतं, मग आता निवडायचं कोणला? काँग्रेसने नुसती पदवी घेतली होती भ्रष्टाचाराची, पण ह्याने त्याच्यावर PhD मिळवली. बरं. नुसतं नाव त्यांचं आहे. मग मला म्हणायचं सर, त्यांची जर काँग्रेसची लोक वाईट होती बरं का, तर मग ह्याने काँग्रेसचेच काय लोक गोळा करते ती वाईट होती ना. मग त्यांच्यावर आरोप करायचा, त्यांनाच घेतलं की मग पुन्हा काय ती क्लिअर होते ती काय वॉशिंग पावडर आहे त्यांच्याकडे. बरं बरं बरं. हा, मग आता द्यायचं कुणाला निवडून? आता निवडून मतदान आले आता पुढच्या महिन्यात. कुठं आपलं आमचा खासदार आहे ओमराजे. ओमराजेंचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. काय भ्रष्टाचाराचा आरोप आहे ओमराजेवर? ओमराजेवर काय आमच्याकडे तर नाही बाबा. आणि काय बाबा ती सत्यात जर असता तर त्याला लगेच ED CBI मध्ये गाठलाच नाही. त्यांना काय टेन्शन नाही EDचं? नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर ओमराजे निंबाळकरांनी शिंदे सोबत जायला पाहिजे होतं का उद्धव ठाकरे सोबत राहील चांगले केले? त्यानं केलं ते योग्य केलं. निष्ठा नावाची चीज आहे का नाही काय? बरं बरं. हा, त्यामुळं निवडून ज्या पक्षाने लोकांनी दिलेला आहे, ज्या विश्वासानं दिलेला आहे, त्याचा विश्वास त्यानं कायम राखलेला आहे. बरं बरं. मला तर वाटतं तुमची धाराशिव निवडणूक ह्या बारे निष्ठा आणि गद्दारी ह्याच्यावर होते का नष्ट? 100%. बरं. योग्य केलं. निधी आणलाय सांगतात लोक इथले. निधी नाही तरी कुणी आणलाय? नुसतं निधी आणलेल्याचं नाव आहे चौकड. कुठं काय विकास दिसतोय? TV शिवाय, बातम्याशिवाय विकास कुठं आहे जमिनीवर? बरं. आहे का कुठं? वरच्या केंद्रातलं मोदी साहेबांचं काम कसं आहे? खोटं बोलणं, रेटून बोलणं, ह्याशिवाय दुसरं काय नाही. आणि मीडिया साथ देतोय त्याला पूर्ण. विकतच घेतलेला आहे मीडिया पूर्ण देशातला. बर. मग त्यांच्या विरोधात कोण दाखवत नाही का? कोण दाखवणार आहे? बर. सगळे उद्योगपती, सगळे भ्रष्टाचारी, सगळे अधिकारी, सगळे मॅनेज केलेले आहेत. त्यामुळं दाखवतोय कोण? आता जर कोण बोलला विरोधी तर त्याला जेल आहेच. बरं. हा, काहीतरी लिपड मागं लावून. पेपरला जुनं वाटतं, पेपर बरेच दिवसाला वाचतं वाटतं. सुरुवातीपासून वाचतो. अरविंद केजरीवाल त्याला अटक केली, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का? भरपूर माहिती आहे. अरविंद केजरीवाल कोणाला माहित नाही. बरं. त्याला अटक झाली का आता? अटक झाली म्हणजे काय झालं? अटक झाली म्हणजे काय, त्याचा जीव तर घेणार नाहीत. लोक बाहेर आहेत की. ते आता असला तरी लोक बाहेर आहेत, निवडून देतील त्याला. आणि दिलेला आहे. 95% जनता आणि 95% आमदार जर त्याच्या पाठीमागे आहेत, जिथं तुम्ही राज्य करताय तिथले, मग त्याचं काहीतरी काम चांगलं असल्याशिवाय लोक जातात का माग? बरोबर. आता पलीकडे लोक सांगत मशीनीमध्ये काय घोळ करते म्हणते लोक. 100% करते ती. हो. बर. कर्तृत्वावर विश्वास नाही म्हणून तर ती मशीन आहे. आज जगातल्या 97 देशापैकी फक्त 14 देशात मशीन आहे. बरं. हा,
सगळ्यांनी लावलेल्या मशीन काढून टाकलेल्या आहेत अमेरिकेसारख्या मोठ्या देशांनी सुद्धा त्याच्यात फॉल्ट होऊ शकतोय म्हणून. जर हितनं चंद्रावरचं लाखो किलोमीटरचं यान बटनावर रिमोट होतोय तर माणसाने तयार केलेली मशीन का होत नाही. बरोबर आहे. नमस्कार. काय नाव? अमित कदम. कदम साहेब काय करता काम? शेती. शेती. बरेच पोरं शेतकरी आहेत इथं. मग आता काय किती शेती? 10 एकर. लय मोठा माणूस. 10 एकर म्हणजे आमच्याकडे 10 एकर बघाय गावात आखी भेटत नाही. 2 आकडे उतर नाहीत आमच्या इकडे. तुमच्याकडे बरं 10 एकर आहे. कशी चालू शेती? शेतीची परिस्थिती कशी आहे? चांगली आहे. बर काय आता शेती? द्राक्ष. द्राक्ष आहे इथं. पाणी हाय बघताय. बर किती एकर द्राक्ष? 4 एकर. 4 एकर द्राक्ष आहे. बघताय पाणी. होय. बर खरं तर तुमचं कायम दुष्काळ भागून इथे ओळख जातोय. तिथल्या आमदारांचं काम कसं आहे इथं? 1 नंबर आहे. बर आणि खासदारांचं? खासदाराचं काही काम शून्य आहे. काय नुसतं फोन ह्याचा फोन आला कुठं जेव्हा काल घेऊन कुठं पेट्रोल येतो घेऊन नुसतं बोलणाऱ्यानं धोतर गेलं वाऱ्या. माणसाला काय काम हवं असते फक्त पाणी रस्ता ह्याच्या व्यवस्थित दुसरं काय असणार. लाईट तर काय आता ही 2-1.5 वर्ष झालं सरकार आहे. लाईट तोडायला आमच्या गाडी नाही ती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2दा लाईट तोडली शेतकऱ्याची. आम्हाला आता लाईट तोडलेलं आठवतच नाही. या बीजेपी सरकार असली. लोक आता सांगत होती त्यांनी फुटाफूट केली मध्ये काय लोक दुईतोंडी असते ती. लोक कसे बी बोलते लोक. आता विरोधकाचं बोलणंच तसं असतं. भाजपनं काम केली चांगली चांगली. ठीक आहे. जय शिवराय. तर या ठिकाणी लोकसभेचा आढावा घेत असताना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षण सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं आहे गावात परिस्थिती आरक्षणाची? आरक्षणाची परिस्थिती आता पहिल्यांदा यांनी कुणबीचं दिलं. कुणबीमध्ये नोंदी सापडल्या नाही त्या परत ती नोंदी सापडल्याला दिलं नाही. परत 10% मराठा आरक्षण दिलं. कायदा यांनी केला. ती कायदा बी आता 15 तारखेला रद्द केला. नॉन क्रिमिनल काढायची फक्त अट घातली. त्याच्यामुळे आरक्षण असतं ह्यांनी पूर्ण लोकांना वेड्यात काढलंय. सरकार प्रयत्न करताना दिसतंय आरक्षणाविषयी. सरी फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार हे करतं. ह्याच्या अगोदर पण असं झालं. 2014ला 16% दिलं होतं. 2019ला 14%, 13% दिलं होतं. आणि आता 2024ला पण 10% दिलं. पण हे निवडणुका गेल्या की आरक्षण पण जात आहे ना. आता तर ह्यांनी सर्टिफिकेट पण दिलेलं नाही काढायला. पहिली सर्टिफिकेट तरी आहे ती माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. जाऊ का तुम्हाला? बघा ही तारीख कधी आहे? 16 सप्टेंबर 2014. कधीची आहे? 16 सप्टेंबर 14ची. हे निवडणुकीच्या अगोदर किती 16% आरक्षण दिलं होतं. हे 17/8/2019 निवडणुकीच्या अगोदर ही पण दिलेलं आहे. बघा हे मराठा कास्टचं बघा. ह्याचा काय उपयोग होत नाही. ह्याचा काहीच उपयोग नाही. आता नवीन काढा म्हणून सांगितलं होतं. आम्ही ऍप्लिकेशन केली होती नवीन काढायला. ती ऍप्लिकेशन पण 15 तारखेला नवीन कायदा केला की आता मराठ्यांना हे सर्टिफिकेट भेटणार नाही. हे नॉन क्रिमिनल मधनं काढायचं. पार्टी हे आहे. दोन्ही कागदात काय उपयोग नाही. हे काय उपयोग नाही. सरकारनं फसवणूक केली. उघड फसवणूक केली स्पष्टपणे दिसतंय की आपल्याला सांगायची काय गरज. फसवणूक केली वाटतं. 100% केली. जरांगे पाटील उमेदवार दिले तर काय परिस्थिती होईल? जरांगे पाटलाच्या उमेदवारी नाही. जरांगे पाटलांनी राजकारणात येऊ नये असं आमचं मत आहे. येऊ नये. ते जर राजकारणात आलं तर त्यांचं स्टेटस कमी होईल समाजातलं. बरं वरचं केंद्रातलं मोदीचं काम कसं बघताय एक युवा म्हणून? मोदीचं कार्य चांगलं आहे पण महागाईच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना पोषक असं वातावरण त्यांनी केलं नाही. शेतकरी विरोधी कायदे केले तर सगळं त्यांनी. आता तुम्हाला सांगायचे कारण 18% GST आहे खतावर, औषधावर, शेतीमालावर. आता कांदा आला, कांद्याची निर्यात बंदी केली. द्राक्ष आली, द्राक्षाची निर्यात बंदी करते ती. शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये आला की त्याच्यावर निर्यात बंदी करते ती. ती फक्त उद्योजक लोकांसाठी चांगलं आहे मोदीचं सरकार. सर्वसामान्य आणि शेतकऱ्यासाठी नाही. आता काय करायचं? निंबाळकरांचं काम कसं आहे? निंबाळकरांचं काम चांगलं आहे. म्हणजे त्यांचा संपर्क चांगला आहे. काम तर कोणच करीत नाही. आमदार असू द्या, खासदार असू द्या, अगर कोण असला तरी कोणच इथं गावात येत नाही. त्याच्यामुळे आम्ही ओमराजेलाच मतदान करणार विषय नाही. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विनोद कदम नारी. नारी म्हणजे गावाचं नाव नारी. काय करता काम? काम शेतीच. शेती किती आहे? 10 एकर आहे शेती. कोण 10 एकराच्या आतला इथं माणूस सापडणं. मग तर 4-5 विचारलं 10 एकर आणि 12 एकर आहे. खरं तर या ठिकाणी आपल्याकडे पाण्याची काय परिस्थिती मोठी कमी आहे. पाण्याची कमतरता लय आहे. कोणता पुढे म्हणत नाही आणतो पाणी देतो पाणी काय कोण काय म्हणत नाही ना, येत नाही ना, काय नाही. बर पाण्याची फार कमतरता आहे. आणि महत्वाचं म्हणजे आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही. आरक्षण मिळालं की त्या पक्षाला आमचा पाठिंबा आहे. बर आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही. आम्ही मतदान बी करणार नाही. मतदान बी करणार नाही. जरांगे पाटलाची काय भूमिका आता इथं? कोण उमेदवार दिला धाराशिव? जरांगे पाटलांनी काय उमेदवार दिलेला नाही अजून कोण धाराशिवमधनं. बर पण ती सांगाल ती आमची पूर्व दिशा. पण तिने राजकारण यायला पाहिजे नको? 100% यायला पाहिजे. ह्यांना घरी बसवण्यासाठी त्यांना यायलाच पाहिजे. यायला पाहिजे 100% यायला पाहिजे. आता ही बीजेपी सरकार दिलं वाटतंय मतदार आरक्षण? काय देत नाही. ते 10% दिलं त्यांनी. ती कोर्टात टिकत नाही. बर आणि टिकणार बी नाही. आम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे. 56 लाख नोंदी गावले त्या. बर ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे मराठ्याला. ही वरचं आरक्षण टिकत नाही.
कोर्टात काय टिकणार नाही यांनी उगा गाजर दिलेला आहे. बर ठीक आहे. राम राम. राम राम. ग्रामपंचायत सदस्य आहे काय? बर होईल आता. होईल आता या टर्मला. बर लोक पुढे ढकलली ती काय मग? नाही मी संधी दिली लोकांना. दिली बर मग आता तुम्हाला संधी पाहिजे? नाही आपल्याला नको संधी. असू दे आता लोक म्हणतील म्हणजे मेंबर म्हणतील लोक. मेंबर म्हणायला काय मेंबर म्हणणार जायचे लोक लय बाजी असते ते मेंबर मध्ये ते एका मध्ये एकर बर. नाही तसलं काय करायचं जमीन आहे आपल्याला. आहे बर. तर आता निवडणुकी चालू आहे त्या मोदींचं काम कसं 10 वर्षात कसं बघता मोदी? एकदम फालतू. काय केलं त्यांनी फालतू अजून? काय केलंय त्यांनी तुम्ही सांगा मला. आता रस्ता केला राम मंदिर बांधलंय. काय करायचं आम्हाला राम मंदिराचं? आमच्या बी गावात मंदिर आहेच की. बर काय करायचं त्या मंदिराला? सुधारणा काय केलंय ते? बर सुधारणा काय नाही. आम्हाला काँग्रेस सरकारच पाहिजे आणि आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार. जी काय काँग्रेसचं जे उमेदवार असेल युतीतलं त्यांच्या त्यालाच मतदान करणार आम्ही. शेतकऱ्याला पेन्शन चालू केली त्यांनी. काय करायचं पेन्शन चालू करून? पहिले काँग्रेसच्या काळात आम्हाला नको ना पेन्शन. पेन्शन नको आम्हाला. शेतमालाला भाव पाहिजे. पेन्शनची काय गरज नाही आम्हाला. आता 2000 काय होतं तुम्ही सांगा. बरं. आणि आता धाराशिव मधल्या खासदाराचं काम कसं आहे? काम चांगलं आहे. लोक मध्ये फोन फक्त उचलून काय काम होत असते निधी आणला पाहिजे गावाला म्हणते. कोण काम करत नाही बघा. बर काम तर कोणच करत नाही. काम करत नाही. फक्त ही सरकार नको आहे आता सध्याचं आपल्याला. नको आहे. बर काँग्रेस बरं आहे. बरं आहे. बदल ही व्हायलाच पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. ठीक आहे. नमस्कार. निवडणुकीत पण बाजार उठलाय देशात. काय करायचं ठरवलं लोकांनी? काय लोक करतील की मतदान कोण करतील? आपण बी करायचं. हो करणार. काँग्रेसला करायचं भाजपला करायचं नाही. पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाचा. पक्षापेक्षा व्यक्तिमत्व आहे. कोण आहे ते व्यक्तिमत्व? सध्या खासदारात मला तो ओमराजेच. बर चांगलं आहे काम त्यांचं. हो चांगलं आहे. ओमराजेचं काम ग्रामीण भागाला जसं पाहिजे तसं आहे. बर लोकांचे काय कामाचं काय असते ते? आता लोकसभेत काय काम असं आहे आमच्यासारख्या शेतकऱ्याचं? साधी छोटी कामं असतात तेवढे आपले करतात होते सोडवत येते. होय प्रश्न सोडवत येत. होय. बर आता त्यांच्या विरोधात कोण उभा राहील नाही तो कोणी? काय विरोधकच माहित नाही. माहिती. चर्चा म्हणजे चर्चाच नाही ना. बर मोदींचं काम कसं वाटतंय वरचं? राष्ट्रीय पातळीवर चांगलं आहे. आणि राज्यात महाराष्ट्रातला भाजप चुकीचा आहे. चुकीचं आहे. मध्यंतरी पूर्ण पक्ष चुकीचा. बरीच फुटाफूट झाली. शिवसेना ते तर चुकलं ना. बर गेल्या 5 वर्षात आम्हालाच कळलं नाही आम्ही मतदान कोणाला केलं विरोध कोणाला केला. बर कळलं का? मत तर दिलं. ज्याला विरोध करून ज्याला मत दिलं तेच सत्तेत बसले. ज्याच्या विरोधात मतदान केलं तेच सत्तेत बसले. म्हणजे अख्खं एवढं देशानं घटनेनं दिलेला अधिकार जर आमचा असा चुकीच्या ठिकाणी गेला म्हणजे आम्ही कुणाला तरी विरोध केला आणि कुणाला तरी सहकार्य केलं म्हणजे कुणाचं तरी समर्थन केलं पण काय केलं? पक्ष फोडून तेच सत्तेत, विरोधक सत्तेत, सत्तेतले पक्षात. म्हणजे काय अख्ख्या जनतेच्या मताचा चुतडाच करून टाकला ना. सामान्य मताला किंमत राहील ना. काहीच ठेवले नाही ना निवडून आल्यानंतर. ह्याने निवडून आल्यानंतर 5 वर्ष ज्या लोकांनी आपल्याला विरोध करून मतदान दिला ते तर तो 5 वर्ष तरी टिकवाय पाहिजे होतं ना. 5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्या कुठं जायचं तिकडे जायचं. पण तुम्ही 5-5 वर्षाचं 3-3 वर्षाला 2-2 वर्षाला पक्ष बदलत आजचाल तर आम्ही मतदान तरी काय म्हणून द्यावं कोणाला द्यावं? निंबाळकरांनी पक्ष बदल नाही किंवा ते शिंदे सोबत गेलं त्यांनी योग्य केलं ते. हो पक्ष बदलला नाही ते योग्य केलं. आता इथून 5 वर्षात त्यांनी त्यांच्या कुठं जायचं त्यांनी ठरवायचं. आता लोक कुठल्या उद्देशानं मतदान देणार आहेत ते त्यांनी ठरवायचं. बरोबर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अनिल बारगुळे. लय थोडं आणलं की लय आणायचं सोडून. जुन्या माणसाचं जास्त येते माझा कमी विकते. बरं तुमचं कसं काय कमी विकतंय? मी आता नवीन आहे ना इथं 1 वर्ष झालं येतोय. नवीन आहे होय. जुन्या माणसाकडे गेला तिकडे असते ती जास्त असते. आता वर कसं करायचं ठरवलंय की मोदीला ठेवायचं काँग्रेस आणायचं? आता हो का माळकऱ्यांनी जास्त बोलू नये. माळकऱ्यांनी लय बोलायचं नाही खरं बोलायचं असते. ऐका की कसं बोलायचं आता मोदी चांगला आपल्याला जास्त करून माहित नाही काय बोलावं आपण. होय म्हणणं सांगाय तुमचं काय म्हणणं सांगावं आपण. आता लोक म्हणते ती मोदीने लय विकास केला म्हणते शेतकऱ्याला 2000 आणलं म्हणते. काय नाही ती 2000 आणून फक्त गेम केली उलटी केली ती राडा केलाय. बर ती झुकवले माणसासनी. बर फसवले वाटतं फसवले काय फसवले काय. बर बाकीचं काय नियोजन नाही काय काँग्रेसच्या काळात पण ती मिळत नव्हती की. आणि काय काँग्रेस बरं माहित पाळी यायली. बर ती झुकवते 2000 रुपये देऊन. बरं बाकीचं काय सुविधा केलं सांगा बरं माणसाला. बरोबर तिकडे पण लोक मोठी महागाईला वाढवले. मग वाढवले मग नाही तर काय केले गॅस न्यायला वरी पुन्हा बाकीचं नेलं काय असतं. बर माझा भाजप नको नको म्हणजे आता काय समाजा शेवटी. बर आपण एकटं नको म्हणतो मला का. तुम्हाला खासदार कोण आहे? खासदार आम्हाला ओमराजे. त्यांचं कसं काम आहे? त्यांचं बरं आहे काम चांगलं आहे. बरं आहे चांगलं आहे. बर होय त्याला ठेवा निवडून द्यायला थांबवायचं नाही तर जनता मनावर आहे निवडायचं नाही.
ठीक आहे त्या गावात भाजपची आहे ती माणसं असू दे की काय करायचं त्यांना बाहेर काढता का थांबवता काय करायचं भाजप आहे तुमच्या गावात आहे ती काय माणसं. करायचं त्याला सगळे चुतडा केला त्यानं सगळं काय चुतडा केलाय? काय काय मालाचे काय भाव लावलेत त्यानं बर हा आता हाय डाळिंब पाच शंभरच्या पुढे गेले काय डाळिंब आणि त्या 1 किलो डाळिंब काढायला 250 रुपये खर्च होतो शेतकऱ्याचा बर आणि 100 रुपये किलो जातं परवडतंय टमाटे तुडवायला लागले ती लोक हो गॅस 1100 रुपये मग काँग्रेसच्या काळात महाग होतं काय सगळे अहो सगळं स्वस्त होतं काँग्रेसच्या काळात टमाटे कशी होती काँग्रेस टमाटे मोप 100-80 रुपये कांदा टमाटर होतं परवडत होतं इथं बर हा आता काँग्रेस निवडून आणायचं काय हा हे भाजपला बाहेर काढा पहिलं तू काढायला पाहिजे हा नमस्कार नमस्कार काय नाव चंद्रकांत शिंदे. तर लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया घेतोय लोक मध्ये कोण भाजपनं चांगलं कामे केली कोण मध्ये नाही महागाई वाढवली कसं बघताय कसं भाजप नसायलाच पाहिजे. नसायला हा, पाहिजे भाजप फक्त ही उद्योगपतीचा पक्ष आहे. बर बर शेतकऱ्याचा पक्ष नाही आहे. बर. गोरगरिबाचा नाही कष्टकऱ्याचा नाही आहे. बर का भाजपनं फक्त फोडाफोडीच्या दुसरं काही काम केलेलं नाही. बर बर शेतकऱ्याविषयी 2000 रुपये देतं काय आणि 100% इथनं वसूल करतं शेतकऱ्याकडनं. बर बर हा जीएसटी प्रत्येक वस्तूला आहे. हा 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 हे लालच दाखवतं फक्त सरकारी. हा मग काँग्रेसचे काय बरं होता काय पहिला काँग्रेस बरा होता 400 रुपयाला गॅस होता त्यावेळेस आता गेला 1100 रुपयाला. फुकट दिलाय म्हणते ते. फुकट दिला नाही काय नाही फुकट फक्त काय केलं गाजर दाखवले जनतेला. आणि सगळ्यात फडणवीस सारखा माणूस एवढा बेकार आहे की त्याला फक्त दुसरं काही नाही फोडाफोडीशिवाय हे करण्याशिवाय. बर आता लोक मग आम्ही विकास करण्यासाठी गेलो फडणवीस सोबत कसला विकास केला आहे. हे गेलेले आहे ते चोर आहे ती. बर चोरांना पक्षात घेतलं सरकार स्थापन केलं. हा भाजप चोर नाही ते का त्याचं एकाचं तर कुठलं काय उघड आहे का त्याचं त्यांच्या आहे का कुठलं कारवाई ईडी सीबीआय. हा आज केजरीवालाला त्याचा घोटाळा त्याला आत टाकलं मुख्यमंत्री असताना. हा ह्यांचं आहेत का घोटाळ भाजपवाल्यांचं का त्यांच्यावर काय कोणावर ईडी चालू केलेलं नाही. तुमचे खासदार येते ओमराजे निंबाळकर ते सुद्धा तिकडे गेले पण ते माघार आले रिटर्न. ओमराजे माणूस 1 नंबर माणूस आहे. बर ओमराजे गोरगरिबाचा खासदार आहे ती. बर कुणी बी हाक मारली तर येणारा माणूस आहे. लोक आता निवडणूक फिरून निवडून देतील त्यांना देणार की बर लीड नाही येणार. लेट नाही येणार ठीक आहे. नमस्कार नमस्कार काय पान खाल्लं काय हा पान खाल्लंय बर तर आता इडा रंगलाय चांगला रंगलाय आता वर कोणाचा रंगवायचा बेरंग कोणाचा करायचं येईल त्याचा बर कोण येईल काय कामाला सांगेल त्याला बर हा कसं वाटतंय मोदी साहेबांचं कामावरचं बरं वाटतंय बरं वाटतंय होय लोक मग ती महागाईला वाढवली आता ती चांगला कशाला भाव देतोय का काय करतोय बर हा कशाला भाव देणार शेतकऱ्याच्या मालाला बर हाजऱ्या वाढायला लागल्या त्या तेल वाढायली डाळ वाढायला लागली बर बर हा का व्हायचं कमी पुस्तक आण आणि ह्याला घेऊन गेले की घेतोय कागदपत्र फाळव्या खाली टाकतोय काम कसं आहे ओमदादांचं हे त्यांचं काय नाद करता चांगला आहे चांगला बर होय लोक त्यांनी निवडून देतले फिरून आता बघा की 100% हा किती हजारांनी येईल त्याचा गोळ कळायचा नाही काय नाही आता लोक मग त्या मशीन काय भूळ करते ते नाही 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 ते आता त्या वरली ना गोळ आहे की बर बर 100% त्यात गोळ आहे. बर मग कसं आता चिट्ट्यावर व्हायला पाहिजे चिट्ट्यावर व्हायला पाहिजे चिट्ट्यावर नमस्कार नमस्कार बोला काय बाजार घ्यायला काय होय गाव येईल का हो बर तर लोकसंख्या भरपूर आहे गावात बाजार मोठा भरतो इथं आणि वर निवडणुकीचा पण बाजार भरलाय मोदींची 10 वर्षाचा कार्यकाळ संपलाय परत त्यांना ठेवायचा हॅट्रिक करते त्यांना सध्या कसं आहे भाजप ही चांगला आहे परंतु शेतीमालाला कुठेही भाव नाही बर काय नाही बर चांगला आहे काय म्हणताय कशावर चांगला आहे आता काय सडक जरा व्यवस्थित करते ते बर परत जिल्ह्यात म्हणलं तर खासदार ओमराजे चांगला आहे बर बर हा महाविकास आघाडी करण्याची होय की मग हा आहे पण आता ते फोडाफोडीचं जरा झालेलं आहे बर बर हा मग आता एक स्पष्ट सांगा भाजपवर पाहिजे का नको वरी भाजपच पाहिजे आणि महाराष्ट्रात ही बाकीचे चालते बाकीच पाहिजे फडणवीस नको महाराष्ट्रात फडणवीसचं काही काम नाही फोडाफोडीच करतो ते सारखं बर हा नको महाराष्ट्रात फडणवीस हो नको ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव दादासाहेब त्रिंबक शिंदे शिंदे इथलंच गाव का हा इथलं नारीच नारीतल्या लोकांनी काय ठरवलं आता मोदी सरकारला हॅट्रिक करून त्याच्यात थांबवायचं मोदी सरकार नाही येत नाही कशासाठी येत नाही सांगतो की तुम्हाला मोदी सरकारनं काहीच केलेलं नाही बर हा नको 2000 पगार 3000 पगार द्यायची जीएसटी वाढवायची हा त्याच्यामुळे काय येतच नाही ती बर महाराष्ट्रात कमीत कमी येत नाही येत नाही आम्ही फक्त मतदान करणार शिवसेना किंवा राष्ट्रवादीला
बर दोन्ही पक्षाला करणार. महाविकास आघाडीला हा महाविकास आघाडीला करणार. बर कोण आहे त्याचे उमेदवार इथं? कोण उमेदवारी ओमराजे निंबाळकर. हा खासदार काय कामं केली कामं केली कामं केलेत त्यानं. बर हो भरपूर केलेत त्यांनी कामं. बर बर हा आणि तुम्हाला सांगतो नुसतं काय करतो माहिती आहे? नुसतं तुम्ही फोन करा डायरेक्ट दवाखान्यात येते ती. बर किती वेळ अडचण पडते तुमची. बर फोन करा असं लगेच कुठं आहो तुम्ही आलो दवाखान्यात. बर तेवढा आमचं सहकार्य करते. लोकांचं सहकार्य हो होतंय. ओके बर ओके सहकार्य होते. बर हा मोदीने काय कामं केली नाही ते म्हणतात? काय नाही. हा. काय पण केलं ते त्यांनी? तरी महाराष्ट्रामध्ये बरीच फुटाफूट झाली. शिंदे गट फुटला ते राष्ट्रवादी फुटली. शिंदे गट तर नुसतं हे आहे काय करत नाही ते शिंदे गटाची. बर मी बी शिंदेच आहे. बर हा तुम्ही बी शिंदे शिंदेच आहे मी बी. शिंदे साहेबांना मतदान करायला गेली नाही करणार. बर नाही करणार. आता अजित पवार गटाचं अजित पवार नाही करणार. बर हा अजित पवार कशासाठी गेले वाटतं तिकडं? ते आपल्याला कल्पना नाही पण शरद पवार साठी करतो साहेबासाठी. बर बर हा नाहीतर शिवसेना उद्धव ठाकरे बर त्यांच्यासाठी करणार फक्त. तर निंबाळकर साहेब लगेच फोन उचलते खरं आहे सगळीकडे लोक लगे एका मिनिटात उचलतात फोन. बर तुम्ही तुमची किती वेळ अडचण द्या नुसतं लगे एका मिनिटात फोन उचलते. दवाखान्यात म्हणलं की एका मिनिट डॉक्टर फोन करते असंच पेशंट आले पटकन नाही नका मी येऊ बर नका म्हणते साहेब. त्यांना निवडून द्यायचं हा त्यांना निवडून द्यायचे. आणि इथले आमदार आपले बार्शीचे राऊत साहेब बार्शीच्या आमदाराला राजभाऊ राऊत आहेत बरोबर आहे मान्य आहे. पण राजभाऊ राऊत नसं कामं केले नाही ती केले तर आमच्याकडे बी नाही तर. हा विकास काय नाही विकास काय सुद्धा आमच्याकडे सध्या. ठीक आहे हा ओमराजे लय निवडून येते 2 लाखाच्या पुढे निवडून येतील. 2 लाख पुढे हो कोण ओमराजे निंबाळकर 2 लाख पुढे निवडून हो येतील? सहज. बर हो सहज येणार. ठीक आहे नमस्कार नमस्कार. काय नाव? महेश कोटावळे. आमच्या कॅमेरा महेश कोटावळे. कोटावळे मला ऐकलं महेश कोठारे. कोटावळे नाही कोटावळे. महेश कोटावळे बर तर लोकसभेची निवडणूक जवळ आली एक युवा म्हणून कसं बघता भाजपचं काम चांगलं होतं का पहिलं काँग्रेसचं म्हणून? भाजपचं चांगलं आहे पण आता सध्या तर चांगलं काम नाही त्यांचं. बर मग कधी चांगलं होतं? 2014 पासून 2019 पर्यंत चांगलं होतं. बरं आता काय केलं? आता त्यांनी जनतेचं इच्छा पूर्ण केली नाही कोणची एक इच्छा पूर्ण केलेली नाही. बरं काय होती जनतेची इच्छा? काय ही सगळा विकास ही काय विकासाच्या नावाने ह्याने सगळं काळा बाजार केला जनतेचा सगळं. बर काय नाही होत ते आता इथे खासदारचं काम कसं घेतलं? ओमराजे एक नंबर काम आहे. बर लोक म्हणते काय फोन उचललं म्हणजे काय विकास होतो असतो? विकास ही काय फोन मग जनतेला आणि किती टाइम द्यायचा? बर याचा टाइम भरपूर देत भरपूर एनी टाइम केव्हा बी फोन उचलायचा म्हणजे खासदार आजकाल आपण फोन उचलित ना एक वेळेस एक आलाच तर अख्ख्या 2-4 तालुक्याचा एकटा फोन उचलतो म्हणजे ती तरी काय वेळ देणं ही महत्वाचा विषय आहे. फोन उचलतो बी नाही काम बी करतील काम बी भरपूर. पहिलं मतदान कोणाला करायचं आता? ओमदादा निंबाळकरांना कशासाठी? नेता आपला ते बर आणि बाकीच्या विरोधात कोण नाहीत का त्यांच्या? नाहीत. ठीक आहे नमस्कार. काय नाव? बालाजी माळे चालू सरपंच आहे माझे ग्रामपंचायत सदस्य आहे. सदस्य आहे लोक उगं सरपंच म्हणते पुढच्या वारी करा सरपंच सगळे मिळून. कसं बघताय सदस्य आपल्या ग्रामपंचायतचं कोणाकडे ग्रामपंचायत? ग्रामपंचायत भाजपकडे आहे. भाजपकडे आहे बर म्हणजे राऊत साहेब राजेंद्र राऊत. बर त्यांचं कसं काम आहे इथं? काम चांगलं आहे त्यांचं. चांगलं आहे. निधी देते ना ग्रामपंचायतला? निधी येतो की. बर आणि ओमदादाचं काम कसं आहे निंबाळकर साहेब? ओमदादा चांगलं काम आहे. बर लोक काय करतील इथं महाविकास आघाडी इकडे आहे तिकडे महाविकास आघाडी आहे लोक दोघाला पण देतील निवडून करत दोघाली नाही देत. बरं निंबाळकर साहेब देत नाही? निंबाळकर साहेबाला देते की. देतात फोन उचलते खरं आहे सगळ्यांनी? हो उचलते ते. बर पुन्हा त्यांना दे निवडून. हां बरं चहाचा कप तर ठेवू द्या खाली. चहा पीत बोल चालतंय खरं तर आपला चहावालाच पंतप्रधान केले आपल्या भारताने 2014ला. आता काय करायचं त्यांना अजून चान्स द्यायचा थांबवायचं? आता जनता ठरवेल. आपण जनताच आहे आपण ठरवायचं. आम्ही तर देणार नव्हतो चान्स. नाही मग कोणाला? काँग्रेस? व्यक्तिगत माझं मत तर नाही. बर भाजपला नाही मतदान? नाही. कशासाठी नाही? लोक मध्ये चांगलं काम केलंय विकास काय विकास केला? आता हे रस्ते त्यांच्यात का झाले सगळं? रस्ते काय केंद्र सरकारचा निधी येणारच असतो येतच असतो. कोण जरी खासदार असला नसला तरी निधी यायचा येऊन पडतोच. बरं हां चालूला कुठल्या ह्याला शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही कुठल्या कशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची? काँग्रेसच्या काळात भाव होतं का? काँग्रेसच्या काळात बरी परिस्थिती होती शेतकऱ्याची. कर्जमाफी झाली दुष्काळ निधी सगळ्या गोष्टीचं अनुदान येत होतं. आता चालूला काय 5,000 रुपये 6,000 रुपये शेतकऱ्याला दिलं म्हणजे सगळं शेतकऱ्याचा प्रश्न मिटत नाहीत. आज दुधाचं काय परिस्थिती आहे? ओमदादा चांगल्या परिस्थिती सगळे कंटिन्युटी चांगली आहे लोकांबरोबर संपर्क चांगला आहे अवेलेबल होते. म्हणजे आतापर्यंत आम्हाला पाठीमाग खासदार कोण होता धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याला ते आम्हाला बार्शी तालुक्यात आम्ही येतो. बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्याचा बार्शी तालुका धाराशिवला जोडलेला आहे. तोपर्यंत आम्हाला खासदार कोण आहे आतापर्यंत माहिती नव्हतं पाठीमागडं. तर आता ओमदादाच्या स्वरूपात लहान लेकराला पण माहिती आहे खासदार कोण आहे ती. लहान मुलगा सुद्धा म्हणतो की आम्हाला ओमराजे खासदार आहेत. बरं लोकांना परत चान्स द्यायचा ओमदादांना.
ओमदादाला चान्स तर सर्वसामान्यांची प्रतिक्रिया ओमदादाला चान्स किती ओमदादा काय विकास केला नाही, निधी आणला फक्त फोन उचलून काय विकास होत असतो नाही. विकास कसा झाला नाही म्हणतो, हां विकास कसा झाला नाही झालाय हां बर. विकास आहेच की चालू. तर मध्यंतरीच्या काळामध्ये बरीच फुटाफूट झाली. उद्धव ठाकरे गट फुटला, बरोबर आहे की. ओमदादा तिकडे सोबत जायला पाहिजे होतं, थांबते बरोबर केलेली. स्वाभिमानी माणूस आहेत ती. बर तुमची आता निवडणूक स्वाभिमानी आणि गद्दार ह्याच्यावर मोठी निवडणूक होणार आहे आपली लोकसभेची. ओमदादाकडे कसं बघता तिथं? स्वाभिमानी माणूस म्हणून बघतो. बर स्वाभिमानी माणूस म्हणून निवडून द्यायचं 100%. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? तात्यासाहेब मुरलीधर कदम. कदम तर तुमच्या गावामध्ये लोकसभेच्या अनुषंगानं विचारणा करतोय, लोकांचे प्रश्न ऐकून घेतोय. लोक सांगतात भाजपनं चांगलं काम केलं, काँग्रेसनं काम. कसं बघता ऐकून याच्याकडे? आता कसं आहे, आता ओमराजे हा निस्ता फोनवर त्यांचं झालंय, परंतु बुथिंग आणि मतदानासाठी ओमराजे थोडे मागं पडतील. प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ओमराजे, परंतु मोदी लाटेमुळं ओमराजे काय सांगता येणार नाही. अजून मोदी लाटा घ्यायचं. हां कारण आमचे आमदार साहेब जे आहेत का त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचं काम बार्शी तालुक्यामध्ये केलंय. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं आहे मेडिकल? हां आपलं. काय नाव? अंकुश कुरुळे. बरं खरं तर एक सुशिक्षित युवक म्हणून लोकसभेची निवडणूक कसं बघता? धाराशिव निवडणूक कशी होईल आता? धाराशिवला काय ओमदादा फिक्स आहे. ओमदादा फिक्स आहेत? ओमदादा फिक्स आहे. कशासाठी ओमदादा फिक्स आहेत? सर्वसामान्य माणसाचं फक्त कसं असतं, फोन उचलावं, आपली कामं करावी, एवढी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा लोक मग ते फोन उचलला म्हणजे काय नुसतं विकास होत नसतो, त्याला काम करायची निधी आणायला लागतो. फोन उचलला म्हणजे सामान्य माणसाला काय पाहिजे त्याचं काम. सामान्य माणूस काय रस्ते हे बघायला रोज कुठे फिरायला जात नाही. खेड्यापाड्यात आपापल्या कामात तो व्यस्त असतो. त्याच्यामुळे ओमदादा फिक्स. ओमदादा फिक्स. ओमदादा. तर मोदी साहेबांचं काम कसं बघताय वरती? मोदी साहेबाचं काम वरती चांगलं आहे की. बर हां पण इकडे खाली ओमदादा. बर हां ओमदादा शिंदे गटात जायला पाहिजे होतं काय? नाही. हां ठाकरे गटातच. बर नमस्कार. नमस्कार. काय नाव? विलास चांगदेव कदम. कदम तर जरा पूर्ण बाजार फिरून आलो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. लोकांनी बरेच सांगितले की ओमदादांनी काम करते, ओमदादा फोन उचलते, लोकांनी गोरी प्रश्न सोडते. त्याच बाजूला एक दुसरी बाजू आहे, लोकांमध्ये फक्त फोन उचलून काय विकास होत असतो. कसं बघता त्याच्याकडे? चांगलं पद्धतीने बघता. बरं दादांचं काम कसं आहे? ओमदादांचं 1 नंबर आहे. बरं काय तुमचा कधी फायदा झाला आहे त्यांच्यामुळे? नाही झाला, पण आम्हाला नेता आवडते म्हणून आम्ही त्यांच्या मागा. बरं फॅन आहे त्यांचं? हा एकदम फॅन आहे मी. बरं काम होईल वाटतं त्यांच्याकडनं? होतील की काम. होतील. बरं तर वरचं केंद्रातलं मोदी साहेबांचं काम कसं आहे? मोदी साहेबाचं काम काय चांगलं नाही बघा. नाही आता ही रस्ता झाला आहे, त्यांच्यावर काय झालंय? काय त्यांनी केला काय? बरं राम मंदिर बांधले त्यांनी वरती. ते राम मंदिर त्यांचे तिकडे झालं ना, इकडे आम्हाला काय ते राम मंदिराचं. बरं काय वैयक्तिक काय फायदा नाही. बरं पहिले काँग्रेस बरं आहे का? मग काँग्रेस बरं आहे. काँग्रेस बरं आहे. बरं नमस्कार. नमस्ते. काय नाव? बाळासाहेब शिंदे. शिंदे साहेब काय करता काम? काय शेती करतोय? भरपूर अशी शेती इथं. बऱ्यापैकी लोकांची शेती करतो साहेब मी. लोकांची करताय? कशी पाण्याची परिस्थिती इथं? काय परिस्थिती बिकट आहे, पाण्याची अवस्था लय बिकट. कोणी माणसं भांडत नाही नेत्याला पाणी आणा. काय नेत्याची बी तशीच अवस्था आहे. बर काय नेत्याला तर भांडून उपयोग आहे? नेते तर काय घरचे देणार आहे ती का? बरोबर आहे का? शासनानं दिलं केलं तरच नेते देणार आहे ना. शासनच देऊ शकत नाही. काय शासनाच त्यांचं राड चालू आहे, त्याला उचल त्याला पटक, त्याला उचल त्याला पटक. आणि काय उपयोग आहे ह्या गोष्टी? शेतकरी मरायला लागले तर त्यांच्या पटकापटकीत काय कुठल्या वस्तूला भाव आहे का, कुठल्या वस्तूला काय आहे, किंमत आहे का, काय त्यांच्या मनात देणं. शेतकरी महाराष्ट्रात आहे का नाही ते सुद्धा यांना कळलेलं नाही. त्याच्यामुळे काय अवस्था आहे शेतकऱ्याची? काय 2,000 रुपये तुम्हाला 2,000 रुपये पगारी दिवसाला आहे, तुम्हाला पुरते का पैसे? नाही. 4 महिन्याला तुम्ही 2,000 रुपये देताय आणि इकडं GST कुठे ह्यानं त्यानं मरणाचे पैसे लाटून घेताय. पुन्हा शेतकऱ्याला कुठला एखादा निधी काय द्यायचं करायचं म्हणलं तर त्याचा सर्वे करायचा, त्याचं पासबुक करायचं, त्याची ग्रामपंचायत चावडी वाचन करायचं. म्हणजे शेतकऱ्याला कुठली वस्तू द्यायची म्हणलं तर ते निकष लावूनच द्यायचं आणि तुम्हाला काय घ्यायचं म्हणलं तर बिगर निकष घ्यायचं. ही पद्धत आहे का? बरोबर. काय करायचं शेतकऱ्याला? इथले खासदार ओमराजे निंबाळकरला परत एकदा उद्धव ठाकरे उमेदवार दिले परत एकदा. कसं आहे त्यांचं काम? चांगला आहे की खासदार ओमराजे. चांगला माणूस आहे, तळागाळातला माणूस आहे. निधी काय ह्यांचे वरचेच निधी देत नाही तर हे काय पदरच निधी देणार आहे का? बरोबर. मग हे ओमदादा तर काय पदरच पैसे देणार आहे का? शासन सरकारच खाली निधी देणार, ह्यांच्याच भांडणं लागले ती. त्याला 40 खोके देईन, त्याला 100 खोके देईन. ते खोके वाटपातच ह्यांचं पैसे सगळं चाललं. खाली शेतकऱ्याला काय आहे? काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याला बरोबर देत होता. अहो काँग्रेसच्या काळात उचला उचली नव्हती, असं खरेदी व्यवहार निलाव नव्हतं ना खासदार आमदाराचं. होतं का निलाव? मग निलाव नव्हतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला ते बघत तर होती ना कमीत कमी. ते निलावपोटी तुमचं आमच्याकडून घ्यायचं आणि तुम्ही बरी निलाव करून एकामेकाला वाटायचं.
खाली काय करायचं? खरं तर भाजपच्या काळात ज्या लोकांना नावं ठेवली त्यांना निधी पक्षात परत घेतलंय. काय त्यांच्या घेण्याला करायचं? त्यांची खात्रीच नाही ना आम्ही निवडून येईल असं. म्हणून तर उचला करायचं. काय कारण आहे? अजितदादाला उचलायचं, एकनाथ शिंदेला उचलायचं, राज ठाकरेला उचलायचं. काय तुमचा एवढा मोठा पक्ष आहे आणि तुम्ही कशाला बारक्या पक्षाच्या नादाला लागला? बरोबर. हा, तुम्हाला तुमची गॅरंटी नाही ना येईल का नाही येईल त्याची. पण तुमचं काम नाही म्हणून तुमची गॅरंटी नाही तुम्हाला. बरं. आता लोक बाजारात म्हणते काय मशनीचा घोळ करते म्हणते. मसनीचा घोळ आता काय ते मसनीचा घोळ आहे का नाही आता काय आपल्याला माहित आहे. मसनीचा घोळ असल्यावर तर विषयच कट झाला की मग कशाला इलेक्शन आणि ते लावायचं मसनीचा घोळ करायचा. काँग्रेस येणारच येणार. या एकूण या इथल्या नारी गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आज बाजार असल्यापासून लोकांपासून सुरुवात केली. लोकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. लोकांना या ठिकाणी ओमराजे निंबाळकरांचं काम विचारलं. ओमराजे निंबाळकरांमुळे लोकांना त्याला फायदा विचारला. तर लोकांनी सांगितलं की गोरगरिबांना काय पाहिजे, खासदारांना फोन उचलला, आमची कामं झाली, महत्त्वाची कामं होते ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहेत. निधी काय सरकार देतच असतं, निधी खासदारचे फंड येत असतो, कामं होत असतात. फक्त खासदार आमच्या संपर्कात राहतो इथं लोकांना अतिशय महत्त्वाचं वाटतं. आणि फिरून इथली लोक परत एकदा खासदार ओमराजे निंबाळकरला निवडून देतील अशी या ठिकाणी चित्र असताना आणि शेतकरी वर्ग या भागात मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना जरी भाजप सरकारने 2000 रुपये निधी दिला असेल किंवा 2000 रुपये पेन्शन चालू केली असली तरी महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली असेल ते लोकांनी या ठिकाणी सांगितलं. जीएसटी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महागाईचा दर या ठिकाणी आहे. शेतीला मोठ्या प्रमाणात हमी भाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराज दिसला. खरं तर या ठिकाणी ओमराजे निंबाळकरला अजून सुद्धा महायुतीकडनं कोणी उमेदवार या ठिकाणी विरोधात कोणी दिला नसला तरी पण ओमराजे निंबाळकरचं या ठिकाणी वातावरण अतिशय चांगलं दिसतंय. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, नारी, तालुका बार्शी.